संतोष देशमुखांच्या हत्येमुळे महाराष्ट्र हादरला होता। या हत्या प्रकरणातील आरोपींचं क्रौर्य पाहून प्रत्येक जण सुन्न झाला होता। या हत्या प्रकरणाला 100 दिवस पूर्ण झाले, मात्र त्यातील अत्यंत महत्त्वाचा आरोपी असलेला कृष्णा आंधळे हा अजूनही सापडलेलाच नाही। त्यामुळे तपास यंत्रणा केवळ दिवस मोजत बसतायत का, असा सवाल आता विचारला जातोय। पाहूया त्याच संदर्भातला हा रिपोर्ट। संतोष देशमुखांच्या हत्येला 100 दिवस पूर्ण। वाल्मिक कराडसह त्याची टोळी तुरुंगात। कृष्णा आंधळे फरारच, पोलीस काय करतायत? बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता 100 दिवस पूर्ण झालेत। संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाले। त्यातून हत्या करतानाचं खरतर क्रौर्य आणि अमानुषता पाहून महाराष्ट्र सुन्न झाला। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड हा वाल्मिक कराडच असल्याचंही तपासात पुढे आलंय। आता वाल्मिक कराडसह त्याची गँग तुरुंगाची हवा खाते, पण या प्रकरणातला मोस्ट वॉन्टेड आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरारच आहे। कृष्णा आंधळे नाशिक जिल्ह्यात असल्याची माहिती मिळते। कर्नाटक बॉर्डरवर तृतीयपंथीयांच्या वेशात फिरत असल्याची माहिती मिळाली। तिथं तपास केला, मात्र कृष्णा आंधळे सापडला नाही। कृष्णा आंधळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणातले महत्त्वाचे पुरावे असण्याची दाट शक्यता पोलिसांना वाटते। त्यामुळे त्याला लपवलं जात आहे का, किंवा त्याचा काही घातपात केला असण्याचीही शक्यता अनेकांनी वर्तवली आहे। त्याचा पहिल्या दिवसापासून आतापर्यंतचा जो काही प्रयत्न आहे त्याला पकडण्याचा, जो काही त्यांनी सगळ्या पोलिसांना गुंगारा दिलेला आहे, आतापर्यंत तो शोधला नाही किंवा तो सापडला नाही। यावर सगळ्यांनी प्रतिक्रिया देणं समाजासाठी हे म्हणजे मी अशी मागणी करतोय। त्याबाबत त्यांनी सगळं स्पष्टीकरण दिलं पाहिजे, जेणेकरून त्याबाबत सगळी माहिती भेटेल। संतोष देशमुख यांच्या हत्येला 100 दिवस पूर्ण झाले, तरी या प्रकरणातला महत्त्वाचा आरोपी कृष्णा आंधळे अजूनही सापडत नाहीये। मग तपास यंत्रणा नेमकं करतायत काय, असा सवाल आता विचारला जातोय। इंटेलिजन्स डिपार्टमेंट कमी पडतंय का आपल्याला असं म्हणावं लागेल की पोलीस डिपार्टमेंट ज्या सक्षम पद्धतीने पूर्वी काम करत होतं ते आज करत नाही। कारण का पोलीस डिपार्टमेंटला आज फक्त VIP लोकांची सिक्युरिटी हे बघण्यामध्ये त्या ठिकाणी जास्त मोठी जबाबदारी दिली। संतोष देशमुख यांची हत्या ही महाराष्ट्राला हादरवून सोडणारी घटना आहे। न्यायासाठी रस्त्यावर उतरणारा सरपंच म्हणून त्यांची ओळख होती। त्यामुळे या प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी महाराष्ट्रातील प्रत्येक जण करतोय। हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।